आणि मराठा आरक्षणासंदर्भात एक मोठी बातमी। मराठा आरक्षणासंदर्भातली क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टानं स्वीकारलेली आहे। याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी हा दावा केला। क्युरेटिव्ह पिटिशनवर 24 तारखेला सुनावणी होणार आहे। सरन्यायाधीशांसह 4 न्यायाधीशांच्या समोर सुनावणी होईल। मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने केलेली क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टाने स्वीकारली। क्युरेटिव्ह पिटिशनवर सरन्यायाधीशांसह 4 न्यायाधीशांसमोर 24 जानेवारीला सुनावणी। क्युरेटिव्ह पिटिशनचे याचिकाकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर आहेत। क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये विरोधक जयश्री लक्ष्मणराव पाटील आणि इतर 4 न्यायाधीशांमध्ये सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा समावेश आहे। इतरांमध्ये न्यायाधीश संजय कौल, न्यायाधीश संजीव खन्ना, न्यायाधीश BR गवई यांचा समावेश। क्युरेटिव्ह पिटिशन हा शेवटचा पर्याय असतो। या याचिकेवर जो निर्णय येईल तो अंतिम असतो। तांत्रिक बाबींवर प्रकाश टाकून म्हणणं मांडलं जातं। क्युरेटिव्ह संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज भाष्य केलेलं आहे। येत्या 24 जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टाने परत एकदा सुनावणीसाठी क्युरेटिव्ह पिटिशन ठेवलेली आहे। याचा अर्थ असा की क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टाने नाकारलेली नाही तर सुप्रीम कोर्टाने स्वीकारलेली आहे। यामुळे मला विश्वास आहे लवकरात लवकर याच्यामध्ये सुनावणी होईल व मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळेल। की गायकवाड कमिशनने त्यांच्या त्या आयोगाच्या माध्यमातून जे बिल आणलं होतं, फडणवीस मुख्यमंत्री असताना जे हायकोर्टामध्ये बरंचसं मंजूर झालं होतं आणि सुप्रीम कोर्टात अडकलं होतं। तर क्युरेटिव्ह पिटिशन जे झालं आणि ते क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे ते सुप्रीम कोर्टाने दाखल करून घेतलं, हा फार मोठा एक दिलासा जो आहे मराठा समाजाला मिळालेला आहे। आणि 24 जानेवारीपासून त्याची सुनावणी होईल।